न्यूयॉर्क कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डे दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवला। स्नेहालयातील गरीब वंचित विद्यार्थ्यांना त्यांनी जेवणाच्या डब्यांचं वाटप केलं। व्हॅलेंटाईन डे म्हटलं की तरुणाईचा सळसळता उत्साह आणि उधाणलेला जल्लोष पाहायला मिळतो, मौज मजा मस्ती पाहायला मिळते। मात्र न्यूयॉर्क कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय वेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच परिचित आहे। न्यूयॉर्क कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी आज आगळावेगळा उपक्रम राबवला। त्यांचे विभाग प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक यांच्या नेतृत्वाखाली आज विद्यार्थ्यांनी स्नेहालयातील विद्यार्थ्यांना खाण्याच्या डब्यांचं वाटप केलं। आमचा व्हॅलेंटाईन डे कोण? तर ते आहेत स्नेहालयातील मुलं, असंच इथल्या विद्यार्थ्यांचं उत्तर। अशी तर ही आयडिया खरंच तर आमच्या सरांची आहे। काथार सर आमचे लेक्चर घेतात नेहमीसारखे, ते वर्गात आले आणि म्हणाले बाबा व्हॅलेंटाईन काय असतं, तर व्हॅलेंटाईन म्हणजे आपल्या मनात एक वेगळंच त्याच्याबद्दल संकल्पना निर्माण झालेली आहे। तर आम्ही सगळेजण वर्गात स्टार्टिंगला खरंच आमची ॲक्शन अशी होती त्याच्यावर की आम्ही हसलो, म्हणजे आपल्या मनात फक्त प्रेम आणि प्रेयसी आणि प्रेमीचं हेच प्रेम आपल्याला माहीत आहे। प्रेम वेगळ्या प्रकारेही असू शकतं। प्रेमाचे प्रकार आई बापाचं प्रेम आपल्यासाठी असणारं, आपल्या भावाचं प्रेम, मित्रमैत्रिणींचं प्रेम, प्रेमाचे असे वेगवेगळे प्रकार असतात। पण समाजात त्या प्रेमाबद्दल ही प्रेम ही खूप पवित्र संकल्पना आहे, त्याच्याबद्दल इतका इश्यू निर्माण झाला आहे प्रेमाबद्दल, तर आम्हाला ते काहीतरी बदलायचं होतं। तर आम्ही हे आमचं प्रेम आम्हाला आमच्या सरांनी सांगितलं, निर्भीड प्रेम व्यक्त करा तुम्ही त्या मुलांबरोबर। तर आम्ही आमचं निर्भीड प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत या मुलांवर, आणि खरंच खूप छान वाटतं। यांची परिस्थिती अशी पाहून आम्हाला ऐकून अगदी आमचे डोळे पाणावले। माझ्या मैत्रिणी तर रडल्या देखील त्यांची ती सिच्युएशन पाहून। पण मग आम्हाला फक्त समाजात हाच संदेश द्यायचा आहे की व्हॅलेंटाईन वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतोय, आमचं काय त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही। समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, आपण या समाजात आलोय, प्रत्येकाच्या मनात असतं आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतोय, मग ते कसं आपण काय करायचं या समाजासाठी। तर मग आम्ही हा व्हॅलेंटाईन अशा प्रकारे साजरा केला। सध्या आपण पाहतोय की व्हॅलेंटाईन डे एक वेगळ्या प्रकारे यासाठी साजरा करतात की तरुण आणि तरुणी एका वेगळ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे साजरा करतात। पण हे व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना की एक काहीतरी सहानुभूती की जे सामाजिक कार्य आपण काहीतरी करू शकतो, त्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याच्या माध्यमातून ही गोष्ट दिसून येते की स्नेहालयातील लहान लहान मुलं आहेत, बालकं आहेत की त्यांना हे प्रेम मिळालं। कारण आपण म्हणतो स्नेहालयात अशी बालकं राहतात की ज्यांना आईवडिलांचं प्रेम नाही आहे, भावा बहिणींचं प्रेम नाही आहे, आणि त्यासाठी ते प्रेम त्यांना मिळावं म्हणून एक आपली काहीतरी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी आमच्या ह्या कॉलेजनी हा व्हॅलेंटाईन डे आपण स्नेहालयात कशा पद्धतीने साजरा करू शकू आणि त्या मुलांबरोबर बोलून त्यांचं प्रेम आपण आणि त्यांचं प्रेम एकत्र व्यक्त कसं करू शकू, ह्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला की व्हॅलेंटाईन डे हा स्नेहालयातच साजरा करावा, कारण याच्यातून सामाजिक कार्य पण बाहेर येते। स्नेहालयात वंचित, गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांसोबत आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करावा, खरं तर ही कल्पना अतिशय कौतुकास्पद अशीच आहे। न्यूयॉर्क कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.A. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हा आगळावेगळा उपक्रम राबवला। प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी इथल्या विद्यार्थ्यांना डब्यांचं वाटप केलं, त्यानंतर स्नेहालयातील मुलांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले। या आगळ्यावेगळ्या व्हॅलेंटाईन डेमुळं या विद्यार्थ्यांचंही सर्वत्र कौतुक होत आहे। स्नेहालयातील वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच होता। आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्यामुळं हा दिवस आम्ही स्नेहालयात साजरा केला, असं इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। ही कल्पना मात्र आमच्या सरांच्या मनात आली होती, पण हे सरांनी आम्हाला सगळ्यांना पटवून दिलं की आपण काहीतरी वेगळा व्हॅलेंटाईन साजरा करूया, आणि हा व्हॅलेंटाईन म्हणजे एक खरंच आगळा वेगळा व्हॅलेंटाईन आहे, आणि आम्ही तो स्नेहालयातील मुलांसाठी साजरा करतोय। आणि या गोष्टीचा आम्हाला आयुष्यभर कधीच विसर पडणार नाही, आणि आम्हाला सध्या आता खूप आनंद होतोय, आणि ह्या मुलांसाठी आम्हाला काहीतरी करता आलं ही भावना आमच्या सध्या मनात आहे। फिरताना असं वाटलं काहीतरी यांच्याकडून घेण्यासारखं आहे, त्यामुळे असं वाटतं की यांच्यात जे सहभाग दाखवा आणि आमच्या डिपार्टमेंटचा आणि सामाजिक कार्य करण्यासाठी जे आमचं आहे स्टॅट डिपार्टमेंट, असं व्हॅलेंटाईन डे साजरा करावा असं वाटलं, म्हणून आम्ही सर्व मुलांनी काही पैसे गोळा करून त्यांच्यासाठी काही डबे, पेन, पुस्तकं ज्यांची जे सोय आहे त्यासाठी आम्ही पैसे देण्याचा प्रोग्राम केला। जसे शक्य होईल त्यांनी जसे पैसे दिले। व्हॅलेंटाईन डे आजकालचे लोक आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पूर्ण दिवस साजरा करतात, पण आमचे कातर सर स्टॅट डिपार्टमेंटचे हेड त्यांनी हे ठरवलं की आपण आपला हा व्हॅलेंटाईन डे
जे गोरगरीब मुलं आहेत, जे अनाथ मुलं आहेत, ज्यांना कोणच नाही आणि ते त्यांना भेटण्यासाठी जे कोणच येत नाही, तर आपण त्यांना जाऊन त्यांच्याबरोबर सहवास करून आणि त्यांच्याबरोबर आपली मतं वगैरे मांडून वगैरे त्यांना कसं राहायला भेटतं, त्यांना कसं काय खातात वगैरे, कसं काय करतात आणि त्यांच्याकडून आपल्याला सगळं काही माहिती वगैरे घेण्यासाठी आम्ही इथं आलोत. आम्ही त्यांच्यासाठी भेटवस्तू वगैरे आणल्या. त्यांना भेटून असं वाटलं की खरंच ह्यांना भेटण्याची गरज आहे, कारण की ह्यांचं ह्या जगात कोणच नाही आहे, फक्त हीच संस्था यांना सांभाळते. या स्नेहालयास जे विद्यार्थी आहेत, अनाथ विद्यार्थी ज्यांना आई वडील नाहीत, त्यांच्यासाठी काहीतरी करू आणि म्हणून त्यांनी त्यांच्या शालेय वस्तू, काही कंपास, दप्तर, पेन वगैरे असे वही ते असतील ते कॉन्ट्री करून भेटवस्तू आणून आम्ही या स्नेहालयामध्ये आज आलो आहोत आणि ते त्यांना भेट देणार आहोत. आणि अशा प्रकारे आमच्या स्टॅट डिपार्टमेंटने आगळा वेगळा काहीतरी कार्यक्रम व्हॅलेंटाईन डे साजरा केलेला आहे. आणि मला याचा गर्व वाटतो की आपल्या नगर शहरामध्ये या स्नेहालय आहे. आणि धिंगाणा मस्ती करत किंवा पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा असा उपक्रम कधीही चांगलाच. आणि हा कार्यक्रम फार यशस्वी झालेला आहे. इथली मुलं बघून, एडग्रस्त मुलं, परित्यक्त स्त्रिया बघून आमचं मन हेलावलं आणि ही संस्था या लोकांसाठी एवढं भरीव काम करते हे बघून आमचे मुलं, विद्यार्थी, स्टाफ मेंबर हे सगळ्यांना गैरवरून आलेलं आहे. आणि त्यांनी या कार्यक्रमाची खूप दखल घेतली आणि त्यापासून प्रेरणा घेऊन काही मुलांनी तर असं सांगितलं की आम्ही दर रविवारी इथं येऊन या मुलांना शैक्षणिक काहीतरी मार्गदर्शन करू. हा त्यामुळचा मला असं फार मोठा आमचा एक त्याच्यामध्ये यशस्वी आम्ही झालेलो कार्यक्रम घेण्यात असं मला वाटतं की व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने समाजामध्ये प्रेम या शब्दाचा अर्थ त्यांना खरोखर कळला पाहिजे आणि तो कळावा हा आमचा उद्देश होता. प्रेम म्हणजे फक्त वासना आणि विकृती नाही, जो आता ह्या काळात निर्माण झालेला अर्थ आहे तो बदलून त्याच्यामध्ये स्नेह, त्याग आणि समर्पणाची भावना निर्माण व्हावी आणि यालाच प्रेम म्हणतात असं हा संदेश आम्हाला समाजात द्यावासा वाटतो. आणि तो आम्ही देण्यात मला असं वाटतं काही प्रमाणात तरी यशस्वी झालो आणि समाजाने याची प्रेरणा घ्यावी आणि जे काही विकृत स्वरूप आपण दिलेलं आहे या व्हॅलेंटाईन डेला ते बदलून प्रेमाचा अर्थ लक्षात घ्यावा. आणि भाऊ बहिणीचं प्रेम, आपल्या आईवडिलांचं प्रेम, नंतर आईचं मुलीचं प्रेम, वडिलाचं मुलाचं प्रेम, पती पत्नीचं प्रेम याचं आपण नातं न लावता फक्त प्रेम हा त्याग आणि समर्पणाची संकल्पना आहे, हीच भावना लक्षात घेऊन त्यासाठी कार्य करावं आणि आपलं जीवन यशस्वी करावं हा संदेश आम्हाला या निमित्तानं द्यावासा वाटतो. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आदर्श इतर तरुण सुद्धा घेतील यात काही शंका नाही. नगर शहरामध्ये अशी संस्था त्या ठिकाणी काम करते, नगर शहराचं देखील त्या ठिकाणी एक फार मान त्या ठिकाणी उंचावलेली आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. या सर्व उपक्रमापाठीमागं आमच्या संस्थेचे अहमदनगर जिल्हा मराठी विद्यापत्रक समाज या संस्थेचे काही पदाधिकारी आहेत आणि त्यांनी जे काही संस्था चालवलेल्या आहेत त्यामधलंच नगरचं एक युनिट आहे. आणि सामाजिक बांधिलकीतून या शैक्षणिक संस्थांनी समाजोपयोगी कामं करावीत अशा प्रकारची जी आमच्या संस्थाचालकांची इच्छा आहे ती इच्छा आज या संख्याशास्त्र विभागाने बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण केली आहे. अंबादास चव्हाण, स्नेहालय संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी. आज न्यू आर्ट्स कॉलेजच्या सांख्यिकी विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर गीते सर, काथार सर, क्षीरसागर सर, जगताप सर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विद्यार्थी इथे आले आणि आमच्या लाभार्थ्यांबरोबर त्यांनी वेळ घालवला. त्यांच्यासाठी त्यांनी टिफिन बॉक्स गिफ्ट म्हणून दिले आणि आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं त्यांनी जो काही नवीन पायंडा काढलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये जे आमच्याकडं अनाथ, निराधार, परित्यक्ता आणि अशा प्रकारचे जे लाभार्थी राहतात त्या सर्वांसाठी एक प्रेमाची, आपुलकीची भावना समाजामध्ये निर्माण व्हावी, उत्पन्न व्हावी, ती भावना या विद्यार्थ्यांमध्ये तयार व्हावी, त्या विद्यार्थ्यांना स्नेहालय दाखवावं आणि त्यांना भविष्यकाळामध्ये या संस्थेबरोबर कायमचं जोडलं जावं ही जी भावना त्यांनी मनामध्ये ठेवून हा कार्यक्रम घेतला. हा खरोखरच एक वाखाणण्याजवळ कार्यक्रम होता. संख्याशास्त्र विभागातर्फे नेहमीच काही आगळे वेगळे कार्यक्रम राबवण्याची प्रथा आम्ही प्रथमपासूनच ठेवलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण हा जो दिवस आहे तो वेगळ्या पद्धतीने साजरा करावा असा विचार आमचा झाला आणि मग त्याकरता स्नेहालय म्हणजे प्रेमाचं आलय, प्रेमाचं घर, मग त्या दृष्टीने आपण स्नेहालयाला भेट देऊन
अशा प्रकारे हा दिन साजरा करावा आणि इथली जी मुलं आहेत त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं या भावनेने आम्ही हा कार्यक्रम इथे आयोजित केला. खरोखर कौतुक वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये ही भावना जागृत झालेली आहे आणि जसे आमचे विद्यार्थी एका अर्थाने बिघडलेत तसेच समाजातले इतर विद्यार्थी, इतर लोकसुद्धा, इतर तरुणसुद्धा बिघडावेत म्हणजे घडावेत खऱ्या अर्थाने. आणि या अशा प्रकल्पांमध्ये त्यांनी आपलं योगदान द्यावं, आपला वेळ द्यावा. आपल्याला आर्थिक दृष्टीने जर काही मदत करता आली तर जरूर करावी आणि आपल्यामध्ये जे काही स्किल्स आहेत त्या स्किलचा या संस्थेला काही फायदा होत असेल तर भविष्यामध्ये जरूर करावा असं मी सर्वांनाच आवाहन करतो. उद्धव काळापहाडसह शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.